हॅलो, वेलकम बॅक. तर माझ्या मागे तुम्ही पाहताय खूप गर्दी आहे. प्रोग्राम आहे कुठलातरी आणि येस, मी प्रोग्रामसाठी आलेले, लग्नासाठी आलेले आहे. तुम्हाला माहितीच आहे आपलं केळवणाचा व्हिडिओ मी टाकला होता, छोटा शॉर्ट. त्यामध्ये वैष्णवीचा केळवण. तर येस, वैष्णवीच्या लग्नासाठी मी आज आलेले आहे. केळवण त्या दिवशीच केलेलं आहे. त्याची छोटी क्लिप इथे शेअर करते. घडीला या साखरेची गोडी सुख मावे ना गवाई उरी इथे हाऊस डोळ्याची घडी ही सोन्याची आली ग लग्नात साखर माणसं स्वर्गात पडती काठी ग विसर बाई ग सोन्याचं होई ग पोटात चांदीच्या राठी ग सगळं गाव बदलून जाई ग सगळ्याला येई गोडी मोठी ग हे लग्नाच्या 4-5 दिवस आधी हळद सेरेमनी असते आणि मी त्या दिवशी सकाळीच गेले होते आणि डेकोरेशन तुमच्यावर शेअर करते. खूप मस्त डेकोरेशन केलेलं होतं. हळदीची पाटी लावलेली होती. वैष्णवीचा घाना बांगड्या अशी छान रांगोळी इथे काढलेली. सर्वांसोबत हळद फोडली. त्यानंतर गोंधळाचा कार्यक्रम त्यासाठी थांबलो. जेवण वगैरे केलं आणि त्याच संध्याकाळी आम्ही गडगनर घेऊन गेलो होतो. सासूबाई म्हणाल्या की गडगनर न्यायचं आहे आपल्याला. मग त्यासाठीच तर मी लवकर आले होते चाकणला 8-10 दिवस अगोदर. आणि इकडे आम्ही सर्वांनी गडगनर नेलं. मंदिरामध्ये ताटं भरली. ही सर्व ताटं स्वस्तिक आकारामध्ये ठेवून काही फोटोशूट केले, शॉर्ट्स घेतलेत आणि हा प्रोग्राम करायचा आनंद एवढाच की आमच्या घरामध्ये भाचीचं हे पहिलंच लग्न, त्यामुळे अधिक आनंद वाटत होता आम्हाला. आणि इहू इकडे बांगड्या घालते, तिला पण खूप मजा वाटली. या गोष्टींमध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे. मेकअप करणं, हे करणं. आई तू करते तर मी पण करणार. सासूबाई म्हणाल्या पोशाखाचा मान तू दे, तर मी पोशाखाचा मान देत होते. पण देत असताना वाईट वाटत होतं, दुःख पण होतं की दाजी असते तर अजूनच मजा आली असते. पण ठीक आहे, जे व्हायचं ते होत असतं. त्यामुळे त्या गोष्टीत अडकून न बसताना त्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे आणि खरंच ताईन त्यांची हिंमत आहे की ते ह्या गोष्टीतून बाहेर पडत आहेत. तिच्या आईला स्वयंपाक दे. हा, तू घालणार आहे का तो? बरं ठीक आहे, मग सॉफ्ट मटेरियल्स वाली घेऊ. ना तो हा नाही, दाखवते ते उपसुगत ते. दुसरा घेऊ आपण. ठीक. हा लग्नाच्या दिवशी सकाळी इहूला ड्रेस घालायचा आहे. मग कोणता घालायचा? घागरा होता, तो संध्याकाळी ठरलेला. मग सकाळसाठी आम्हाला सॉफ्ट मटेरियलमध्ये ड्रेस हवा. मग त्याचीच आम्ही इथे शॉपिंग करतोय. ये चलो. आपल्याला जायचं आहे लग्नाला. तर 11:30 वाजून गेलेले आहेत. आम्ही आता निघणार आहे. नवरी अजून घरीच आहे. तर ती ज्यावेळेस निघेल त्यावेळेस आम्ही इथून निघणार आणि कार्यालयामध्ये जाणार आहे. बघा आपलं लॉन्स कोणतं आहे? स्त्रिया लॉन्स. चला तिथे सगळेजण मिळतील. सगळ्या माझ्या नंदा पुण्यावरून येणार आहेत. ताई तर सकाळीच आलेल्या आहेत आणि आम्ही आता रेडी होऊन निघतोय. गाडी आहे बाहेर, भाऊ गेलेत आणि इहू इकडे. इहू रेडी झाली. मेकअप दाखवते त्याच्यात. मेकअप दाखव त्याचा मेकअप. हाय काय? हाय. तुझ्या बांगड्या द्यायच्या ना तुला. सकाळी आवरल्या देणार. आता दे ना, आता आपण लग्नाला चाललोय. हा. आणि संध्याकाळी देतो है ना सकाळी लग्नाला आम्ही जाणार आहे. त्याआधी गावामध्ये आपल्या घरी काकूंच्या घरी जायचं आहे. तेव्हा आज आहे प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ यांचं प्रकट दिन आहे. तर त्यानिमित्त पूजा महाप्रसाद ठेवलेला आहे घरी. तर त्यासाठी आता त्यांच्या घरी जाऊया. थोड्या वेळ तिथे बसणार आहे आणि त्यानंतर आम्ही लग्नाला जाणार आहोत. हाय श्री, हा छोटा श्री, इहूचा छोटासा भाऊ. चला चला बाय. बूर चाललो आम्ही. अय्यो बघ, आता इहू आणि श्री दोघ जण खेळत आहे, गाडीमध्ये बसलेत. उतरा चला, आता जायचंय आपल्याला. चावी दे म्हणतोय बघ ना चावी मागतोय काका आले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
काकूंच्या घरी हा खूप मस्त असा श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे. दरवाजातून एंट्री करताच आपल्याला तो फोटो दिसतो आणि इकडे होम हवन झालेलं आहे, पूजा झालेली आहे आणि संध्याकाळी खूप मोठा प्रोग्राम असणार आहे. आपण परत संध्याकाळी येणार आहोतच. तर हे बघा इकडे हा एक मोठा फोटो आहे आणि इकडे पूजा झालेली आहे. आता संध्याकाळी सगळे पाहुणे येतील त्यावेळेस तुम्हाला दाखवेल की किती गर्दी असते आणि मोठा महाप्रसाद पण असतो. कुठे अडकली आपली चावी? लटकन विथ फोर व्हीलर चावी. आणि किती वेळेची आम्ही चावी शोधत बसलोय. बघू द्या. तर हे बघा इकडे एक मिनिट गाडी बघा आम्ही किती वेळची गाडी चावी शोधतोय गाडीची पर्स मध्ये सगळं सामान काढून ठेवलंय त्यांनी आणि चावी कुठे अडकलेली आहे. कुठं अडकली? काढायचा या इकडे. मी माझ्या घरात आले म्हणजे अशीच लटकलेली होती का? खालच्या तरी आलो निघाले का? आलो निघालो. आता मग काकू सासू खरंच सकाळपासून लवकर उठलेले आहे. त्यांचं चाललंय आवरायचं. पाय वाकडा झाला बघा. पाय फिरून 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 हे झाली. आधी सगळे झोपले पण मी जागे. शेवटी औषध खाल्लं तेल सोडून झोपले आणि बिलकुल झोपणारी. शेवटी 5ला उठून आंघोळ केली कामाला लागली. लवकरच उठल्या ना तुम्ही चालू झाले का बाहेरचं झाडलोट झालं आवरायचं नाही. आता तिला म्हणलं ती मांडामांडी करून या सजावट करा. मग 3च्या नंतरच फरशी. नमस्ते. नवरीची आई हाय करा आई. नवरीची आई आहे माझी ननंदबाई आहे कुमुदिनी ताई आणि इकडे पण आहेत ननंदबाई आहे सविता ताई. चिमताई कुठे गेले बाहेर? चला आता नवरीबाईला भेटून घेतो आम्ही. हाय हाय मावशी. टीना आपली नवरीबाई. नवरदेव कुठे आपला? येत ते हा राहिला ना. माझं पाहून मला पण हळद खेळायची असा इहूचाही हट्ट होता बघा. ती स्टेजवर जाऊन हळद पण घेऊन आली आणि हळद खेळत होती. तुला काय कळतं का? नाही त्या हाताला काही. तुझ्या फोटो काढण्यासाठी गाण्याला हात लावले बाकी काही नाही. हे बघा लाडाची सासू ना कसं माग सर नाही तर आता काय करा त्या हवेने केस उडायला लागलेत बघा. हा या इकडे नाही तर म्हणते ना
काय एका बाया? हाताने धरा की सुनाची केस धरा अशी धरा अशी मागे धरू धरा का? आणि ते काय ते मामी आहे अजून मामी कुठे जात नाही हाय हाय उद्या परवा आहे मामी हे नको माझं काढून. चला आता मी घरी चालले चेंज करून येतो त्याला वाटलं रात्री लागली आता आम्हाला आता येणार 10:30 वाजता पिक्चर बघायला सिंगला काय म्हणायचं हे जाणार आहे तिथं मी ते येणार होता मावळ्याला. आणि ह्या चौकामध्ये जास्त गर्दी असते लेटन चौक आणि तळेगाव चौक आता ओला कॅब करून आम्ही निघालो आहोत जाऊ दे हे सोप्पा आहे हा मार्ग आमची ह्या बाजूनी मार्केट मधून जातो. चेंज करून आम्ही पुन्हा निघालो लग्नासाठी. लग्न 7 वाजता होतं आणि उशीरही झालेला होता. असं वाटलं की आता लग्न हाती लागते की नाही, पण थँक गॉड आम्ही गेलो त्यावेळेस लग्न लागलेलं नव्हतं. नवरदेव आला होता गेटवर आणि आम्ही जाऊन बसलो. त्यानंतर नवरदेव येणार तोपर्यंत अर्धा तास गेला आणि लग्न थोडं लेटच लागलेलं आहे. किरण आता वडील कयासी पुसने कुर्या सदा मंगलम स्वमंगल सावधान गंगा सिंधू वैष्णवी आणि सनी या नवदंपत्याला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लग्न छानपैकी पार पडलं आणि खूप मज्जा आली ह्या लग्नामध्ये. पहिलं भाचीचं लग्न मी अटेंड केलेलं होतं आणि तिची झाल तुम्हाला दाखवते किती छान डेकोरेट केलेली आहे आणि मला पूर्ण दाखवायचं होतं पण एवढं काही शूट करता आलं नाही. हा फ्रीज आपण घेतलेला आहे मामा मामीकडून. ही छोटीशी भेट. हा फ्रीज पाहून तिला आमची खरंच आठवण येईल. मामा मामीने हा फ्रीज दिलेला आहे आणि कारण की मला ही वस्तू पाहून आठवण येते आपल्या नातेवाईकांची. ये रवी नाहीये इकडे सगळेजण बसलेले आहेत आणि इकडे नाव सांगा स्वरा मीरा परी फॉरेनर हे दोघं फॉरेनर आहेत. ह्याला पण करायचं आहे युट्यूब चॅनल जे तुला इंटरेस्टिंग वाटते ना त्याच्यामध्ये ते कर. ट्रॅव्हलवर करायचं ट्रॅव्हल गड किल्ले फिर सगळीकडे फिर तू. चला आपला एक छोटा युट्यूबर तयार होणार आहे लवकरच त्याचं पण चॅनल आपण सबस्क्राईब करून टाकूया. चला लग्न तर उरकले आता आम्ही निघालोय गावात काकूंच्या घरी. बापरे बघा किती गर्दी आहे ना दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी. दरवर्षी ही गर्दी असते. ह्या वर्षी सुद्धा होतं पण ह्या वर्षी लग्न आणि प्रकट दिन एका दिवशी आल्यामुळे थोडीशी आमची धावपळ झाली. मस्तपैकी आता जेवण वगैरे केलं आम्ही आणि घरी गेलो त्यानंतर. होप सो तुम्हाला हा सगळा लग्नाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा. बाय बाय.